नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांना मिळणार या 5 योजनांचा लाभ. तर पाहूयात डिटेल माहिती. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंददायक ठरणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून 5 महत्त्वपूर्ण योजना माध्यमातून मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. या योजनेमुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना किमान 50 ते 60 हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे नवीन वर्षात पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना विशेष ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेची सुरुवात 2017 मध्ये करण्यात आली होती. यावेळी 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी रुपयाची कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे 6,56,000 शेतकऱ्यांचा या योजनेपासून वंचित राहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ घोषित केला आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंजाबराव देशमुख व्याज सलग योजना शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत बोजा कमी व्हावा यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत पीक विमा कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3% व्याज सवलत अनुदान दिले जाते. चालू वर्षासाठी या योजनेवर 72,42 कोटी रुपयांची चतुर्थ मदत करण्यात आली आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन 50,000 रुपये अनुदान देण्यात आले होते. आतापर्यंत 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी ही योजना शेतकऱ्यांनिमित्त कर्जफेड वाढवण्यास मदत करत आहे.